राम राम मंडळी, तर घाटा का व्ह्यू एन्जॉय करते करते हम पोहोचतोय पांडेगाव की बगाड यात्रा बघणे हो. आता वाईपासून 9 किलोमीटर अंतरावर असलेले पांडे या गावातील बगाड यात्रा म्हणजे बावधन बगाडानंतर होणारं दुसरं मोठं बगाड असते. नात करते यायलाच लागतं. या आग्रहाच्या आमंत्रणामुळे मी आणि माझी गँग पोहोचते राकेश भाऊच्या घरी. आता वावर आहे तर पावर आहे हे म्हणत शेठजीने मस्तपैकी रानं दाखवली आणि नादा पुढे सगळंच बाद असते हो. कारण या जनरेशन मध्ये कुत्र मांजर तर कोणी पण पाळते, पण खिल्लार बैल पाळायला पण नादच लागतोय हो. आता मटण शिजायला टाइम होता. भरवनात कलिंगडाचा बळी दिला आणि लिटल लिटल जेवण चालू केलं. मग काय डायटिंग म्हणता म्हणता मॅडमने कलिंगडासोबतच फायटिंग चालू केली. आता तुमचं काय पण चालू द्या, पण आपण फक्त झोपायचं असं म्हणत डॉगेश बाईने मस्तपैकी आणून दिली होती. आता मामाची जत्रा आणि भाची कंपनीचा दंगा हे तर फिक्सच असते. नुसती धडपड चालू होती आणि या भाची बाईने तर सगळ्यांचा मूडच फ्रेश केला होता. कारण विदाउट स्टेपचा डान्स आणि बोबडं गाणं एकच नंबर. आता बोलता येत नसून पण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत माता की जय अशा म्हणणाऱ्या या चिमुकलीला माझा सलाम. भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की त्यानंतर आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि नंतर मस्तपैकी जेवणावरती ताव आणला. महाराष्ट्राची संस्कृती जपणारी पांडे बगाड यात्रा असती तरी कशी हे एकदा तरी नक्कीच बघायला पाहिजे.